नमस्कार, महान्यूज 7च्या प्रादेशिक बातमीपत्रात मी संगीता चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करते। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी, पण त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। पालघरमध्ये शिवसेना उभाटा गटाला व भाजपला धक्का। शिवसेना उभाटा गटाचे व भाजपचे उपाध्यक्ष यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश। वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात धानोरकरांना प्रचंड प्रतिसाद। घराच्या स्लॅबवर बसून भाषण ऐकण्यासाठी नागरिकांची झुंबड। आणि चंद्रपुरात उद्यापासून महाकाली यात्रेला सुरुवात। जिल्हाधिकाऱ्यांनी केली मंदिर परिसराची पाहणी। पालघरमध्ये काल झालेल्या सभेनंतर ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। शिवसेना ठाकरे गटाच्या डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश झालेला आहे। तालुका प्रमुख आणि डहाणूचे तालुका प्रमुख असे दोन, अशोक भोईर आणि अशोक वाडिया, त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। चंद्रपुरात एकीकडे सूर्यदेव तापू लागलेला आहे। लोकसभा निवडणुकीमुळे या तापमानात अधिकच भर पडल्याचे चित्र आहे। नाक्यावर मतदानाची बेरीज बाजाबाकी करताना मतदार दिसतात। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुती आघाडीत थेट लढतीचे चित्र आहे। मात्र प्रचारात प्रतिभा धानोरकरांनी आघाडी घेतलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरुवात होत आहे। या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सूचना दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त MIDC वाळूज येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। या पार पडलेल्या बैठकीला MIDC वाळूज परिसरातील भीम अनुयायांची लक्षणीय उपस्थिती होती। काहीतरी तुम्हाला गोंधळ करतोय, काहीतरी छेडछाड करतोय, तर त्याला पकडून आमच्या ताब्यात द्या तुम्ही। तिथेच काहीतरी त्याच्यावर कारवाई करायचं, कारण क्राऊड आहे, कार्यकर्ते आहे, जोशात असतात, तिथे जास्त काहीतरी गोंधळ होतो, मारहाण करतात। तर अशा घटना होऊ नये म्हणून तुम्ही एक सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना पण समज द्या। अशी काही घटना घडल्यानंतर तुम्ही त्याला गोष्ट दिसत असेल किंवा संशयास्पद वाटत असेल तर ती तुम्ही आम्हाला कळवा, आम्हाला सांगा, तुमच्याकडून शक्य नसेल तर। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळ यांची 13 एप्रिल रोजी परखाडी पोलीस लाईन यवतमाळ कार्यक्रमात ईद-ए-मिलादचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। कार्यक्रमात अध्यक्ष गुलाबराव पंधरे, उपाध्यक्ष गणेश शिरे, गजानन गिरी, सचिव पांडुरंग शेलारे, प्रल्हाद गवई, गणपत गिनगोले इतर पदाधिकारी उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे अध्यक्ष अतिक अफजल, महिला सचिव मोनिका शुक्ला, सदस्य सविता कणाने सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। हा कार्यक्रम हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा तसेच भाईचारा राहावा या उद्देशाने घेण्यात आला। या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस परिवार उपस्थित होते। आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळच्या वतीने मुस्लिम बांधवांचे ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी जास्त उपस्थित लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। असेच कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येईल। तसेच काही अडीअडचणी असल्यास मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांची अडचण सोडवण्याबाबत तजवीज ठेवलेली आहे। अक्रम दिवाण, महान्यूज 7 यवतमाळ। वर्धा जिल्ह्यातील अरिपूर येथील बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला। उपस्थित महिला व पुरुषांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत माहिती दिली। यावेळेस मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व बांधव उपस्थित होते। सतीश काळे, महान्यूज 7 वर्धा। प्रादेशिक बातमीपत्रात वेळ झाला इथेच थांबण्याची। नमस्कार। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100।